शो मधलं नेमकं वास्तव काय आहे याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले। त्याच निमित्तानं चर्चा करण्यासाठी काही कलाकार, त्याचबरोबर ही बच्चे कंपनी जी वेगवेगळ्या रियालिटी शोज मध्ये भाग घेत असते आणि त्यांचे पालक हे आपल्या सोबत आहेत। आपण प्रभादेवीच्या पु ल देशपांडेंच्या अकादमीच्या समोर आणि रवींद्र नाट्य मंदिराच्या शेजारी, म्हणजे जिथे कलेचा एक प्रकारे वास्तव आहे त्या शेजारी त्या वातावरणात बसलेलो आहोत। आपल्या बरोबर कलाकार सिद्धेश परब सुद्धा आहे। तुला काय वाटतं, रियालिटी शो मध्ये मुलांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे? आज जेवढी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत टिकायचं असेल तर ही सगळी तयारी आलीच असं वाटतं की कुठेतरी आता अति पण होत आहे असं वाटतं? काय तुझं मत आहे? म्हणजे नमस्कार, माझं नाव सिद्धेश चंद्रकांत परब आणि मी थिएटर ॲक्टर आहे। बरेचसे इंटर कॉलेजेट एकांकिका केल्यात आणि त्याच्यानंतर नाटकं केलेत व्यावसायिक, त्यानंतर एक चित्रपट केला आहे मराठी आणि सिरियल्स केलेत। सो मला असं वाटतं की लहान मुलांनी या रिॲलिटी शोज कराव्यात, पण त्यामध्ये म्हणजे त्यांच्यावर तेवढं हे बर्डन नाही आलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचं, कारण फार ते नॉलेज गोळा करत असतात आणि अशामध्ये ते बर्डन न येता त्यांनी फार सहज पद्धतीने ते केलं पाहिजे। आणि ही एक सुरुवात असते एक चांगला अभिनेता किंवा एक बनण्याची, त्यामुळे त्यांनी लहानपणापासून सुरुवात केली तर नॉलेज वाढतं, एक्सपिरियन्स वाढतो आणि त्याच्यावरती तुम्ही एक चांगला कलावंत घडू शकतो। त्यामुळे बाकीच्या गोष्टी वगळता फार चांगल्या पण हे एक एक्सपोजर मिळतं मुलांना म्हणून त्याकडे बघायला हवं की काही ठिकाणी अगदी वाईट पद्धतीत मुलांना वागवलं जातं, कामाचे तास जास्त असतात, याबद्दल पण सुद्धा बोललं गेलं पाहिजे? काय म्हणजे नेमकं तुला वाटतं की दोघांचा मेळ घातला गेला पाहिजे? हां, दोघांचा मेळ तर घातला गेलाच पाहिजे, ते बरोबर आहे, पण त्याही बरोबर आपण त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतो की जर कलावंत असेल तर तो आपली कला कशी टिकवून ठेवेल, आपली कला कशा चांगल्या प्रकारे सादर करेल हे महत्त्वाचं आहे आणि त्याचं व्यापारीकरण किंवा बाजारीकरण नाही करावं असं मला वाटतं। रियालिटी शोजचं कुठेतरी व्यापारीकरण होतंय असं तुला वाटतं? म्हणजे कशामुळे मग असं? ॲक्च्युली मग म्हणजे फॅशनचं जे काय वेड असतं लहान मुलांमध्ये आणि मग ते अट्रॅक्शन असतं की हे एवढे पैसे कमवतो एवढ्या वयात, तर मलाही ते अचीव करता आलं पाहिजे, मग मी पण मला पाहिजे त्या गोष्टी मी घेऊ शकतो माझ्यासोबत। तो ते न राहता त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन, ती कला लक्षात घेऊन ते त्या प्रकारे ते सादर केलं पाहिजे। म्हणजे तू हे म्हणतोयस की जसं आता खेळाडूंचा आपण एकीकडे लिलाव बघतो तसा कलाकारांचा झाला तर मला वाटतं मग आश्चर्य वाटायला नको। हां, ॲक्च्युली म्हणजे तसा कलाकारांचा लिलाव न झाला पाहिजे, कारण ते कलेला असं कोणी विकत घेता न पाहिजे, त्याचा वाटल्यास त्याला हातभार लावला पाहिजे ते प्रदर्शन करण्यासाठी असं म्हणा। ओके, पण मग मला तू सांग की तुझं नाव सांग मुळात, आणि हे सगळं रियालिटी शोज जे आहे ते खरंच तुमचं टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न करतं की कुठेतरी एखादा इव्हेंट हा कसा बेस्ट मार्केटिंग करता येईल, बेस्ट रिव्ह्यू त्याला मिळेल, प्रेक्षक संख्या त्याची वाढेल याच्यावर फोकस्ड होतो आणि मग कलाकारांचं कुठेतरी मग एक्सप्लॉयटेशन असेल, कामाचे तास असतील, या सगळ्याबद्दल मात्र मग मुलांना वेठीला धरलं जातं? नमस्कार, माझं नाव मुकुंद सुभाष गावडे, मी सुद्धा थिएटर आर्टिस्ट आहे, कॉलेज टाईमपासून करतो आहे। जसं तुम्ही म्हटलं की किंवा अमोल गुप्ते सरांनी सांगितलं की लहान मुलांवर बर्डन वाढतं आहे, तर माझा एक स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। मी उलटा पुलटा एक मिनिट हा शो 2005ला अँकरिंग करायचो। त्यावेळी मी खूप लहान होतो, आय थिंक 14-12 वर्षाचा असेल, आणि त्यावेळेला आम्हाला असायचे म्हणजे 6 तास 8 तास शूट असायचं, सगळं असायचं। त्यावेळेला खूप मोठं आम्हाला ते कळायला लागलेलं की ही फील्ड कशी आहे। पण मुळात जसं तुम्ही म्हटलं की मार्केटिंग, तर आत्ताचं सध्या म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा टॅलेंट हंट शो व्हायचे किंवा असे रिॲलिटी शो व्हायचे तेव्हा त्या मुलांच्या टॅलेंटसाठी ते शो व्हायचे, पण आत्ता कुठेतरी असं झालं आहे की प्रत्येक ठिकाणी रेस वाढली आहे, प्रत्येक चॅनलला, प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला स्वतःचं एक मोठं TRP किंवा मोठा एक प्रेक्षक वर्ग जमा करायचा आहे आणि तो प्रेक्षक वर्ग जमा करण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी मार्केटिंग होत चाललं आहे। जसं आता तुम्ही सांगितलं की IPLमध्ये ऑक्शन होतात आणि खरंच जर यापुढे कधी कलाकारांचाही IPL सारखं ऑक्शन झालं तर त्याच्यामध्ये काही नवल वाटणारच नाही आहे। आणि लहान मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जसं बोलतात ना की एखाद्या मुलाला 100% 90% पडतात आपल्या घरामध्ये आणि बाजूच्या घरामध्ये त्याला 100% एखाद्या मुलाला पडतात, तर जसे आपले पालक पण म्हणतात की नाही अरे तू त्याच्याकडे बघ, शर्माजी के बेटे के पास देखो वो कैसे 100% ला रहा है,
ही स्पर्धा कुठेतरी वाढत चालली आहे. म्हणजे या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुलांमधलं टॅलेंट राहिलं बाजूला, पण स्पर्धेत पुढे जायचंय हा संघर्ष पेटलेला आहे. बरोबर. याआधी टॅलेंट असायचं म्हणून त्यांचा रियालिटी शो व्हायचा, पण आता कसं आलं की ते स्क्रिप्टेड करायला लागलेत आणि त्याच्यामुळे खरं बर्डन वाढतं आहे. म्हणजे कुठेतरी ड्रामा ॲड करायचा, कुठेतरी ट्रॅजेडी ॲड करायची, मग त्याचा काहीतरी इमोशनल साईड दाखवायची. हे सगळं केल्यामुळे त्यांचे हवर्स वाढत आहेत, त्याचं शूटिंग वाढतं आहे आणि प्लस त्या मुलांना तसं म्हणजे एक प्रकारे खोटं ॲक्ट करावं लागतं आहे आणि यामुळे त्यांचं खरं बर्डन वाढतं. म्हणजे एक प्रकारे साचे बनवले जातात, साच्यात बसणारे मुलं बसवायचेत असा हा ट्रेंड. हो बरोबर. कारण आता असं झालं की लहान मुलांना आपण आपल्याप्रमाणे घडवायला बघतोय. पहिलं असं व्हायचं की त्यांच्या टॅलेंटप्रमाणे ती घडत होती, पण आता असं झालं की आम्हाला रिॲलिटीमध्ये TRP हवं आहे, आम्हाला प्रेक्षक वर्ग मोठा हवा आहे आणि त्यासाठी आम्ही ह्यांच्याकडून हे करून घेणार, यांना मी रडवणार किंवा यांना मध्येच कुठेतरी हसवणार किंवा यांच्या पालकांची एंट्री दाखवायची. हे असं कुठेतरी स्क्रिप्टेड होत चाललं. मार्केटमध्ये जे गरजेचं आहे, जे बोलतात ना, जो दिखताय वही बिकताय, अशी काहीतरी प्लॅन आउट चाललं आणि त्याच्यामुळे हे बर्डन खरं वाढतंय. बरोबर आहे. रियालिटी शोजच्या वास्तवाबद्दल आपण बोलतोय. मला तू सांग की तू नेमकं काय करतोस आणि एखादं सादरीकरण जर करायचं ठरवलं तर त्यासाठी नेमकी कशा प्रकारची मेहनत असते? मग रियालिटी शोमध्ये अशा प्रकारचं सादरीकरण सादर करताना काय स्पर्धेला तुम्ही सामोरं जाता? स्पर्धा आता हल्लीचं जग स्पर्धामय झालं आहे, परंतु ही स्पर्धा आपसातली नसून आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायची आहे, यासाठी स्पर्धा असते. परंतु ह्या स्पर्धेच्या युगात प्रूव्ह करताना आपल्याला बर्डन आणून काय उपयोगाचं नाही, कारण कला ही कला असते. आणि यामुळे आता हा जसा बोलला की शर्माजी का बेटा 1 नंबर पे आ रहा है, असंच झालं आहे. कारण काय पालक कसे करतात, काही पालक कसे करतात की बाजूचा मुलगा किंवा त्याचा मित्र पहिला येऊ शकतो, आपला मुलगा का पहिला येऊ शकत नाही, यामुळे त्याला एज्युकेशनमध्ये खूप बर्डन सहन करावं लागतं. तुझं नाव सांग आणि तू काय सादर करून दाखवतोस? मला वाटतं दशावतार तू सादर करतोस. हां ठीक आहे. माझं नाव दीपेश सुनील कातळकर आणि मी एकांकिका करतो, शास्त्रीय संगीत करतो आणि आपल्या कोकणातील लोककला दशावतारी नाटक हे सादर करतो आता तुमच्यासमोर. शैलीनम माणिक मोतिकम न गदे गदे साधोण्यमणी सर्वत्रम चंदनम नवने वने. अनेक पर्वत चिकरे आहेत, तरी प्रत्येक पर्वत चिकरी माणिक मोतिकांचा वास होईल अशातला भाग नव्हे. हत्तीचा गंध सई सदोदिन होणीचा प्रकार आढळून येईल अशातलाही भाग नव्हे. वने पुष्कळ आहेत, तरी प्रत्येक वनात चंदन वृक्षांचा वास होईल अशातला भाग नव्हे. तद्वत भगवंता या काशी क्षेत्री विराजमान होऊन हा राज्य करता हे तू काय सादर केलंस? दशावतारातला हा एक भाग आहे, पण मला सांग की अशा प्रकारे एखादी कला सादर करण्यासाठी कशा प्रकारे तयारी करून घेतली जाते, किती कालावधी हा असतो आणि मग फक्त तुम्हीच त्यात कसे सिलेक्ट होतात की 100-150 मुलांची रांग आहे आणि त्याच्यातनं 3 मुलांना निवडायचं आहे, त्याच्यातनं 1 फायनलला जाणार आहे? ही स्पर्धा नेमकी काय असते? किती अवर्स त्यासाठी तुम्ही मेहनत घेता की वर्ष 6 महिने हे चालत राहतं? दशावतारी नाटक ही कोकणातली खूप युगानुयुगे चालणारी दशावतारी लोककला आहे. या लोककलेमध्ये ना आता नाटकामध्ये स्क्रिप्ट वगैरे असते. या नाटकामध्ये स्क्रिप्ट नसते, फक्त पुराणांचा अभ्यास. या पुराण कथेंवर आधारित आम्ही असं छोटं नाटिका अशी बसवतो आणि या नाटिकांमध्ये स्त्री पार्ट ते देखील पुरुषच करतात. तसं तुम्हाला दाखवतो. हे सनातनाच्या परमेश्वरा, स्त्रीची 3 रूपे, मुलगी, पत्नी आणि माता. आईवडिलांच्या कुशकुलात लहानाची मोठी झाले आणि आता माझ्या स्वामींची पत्नी म्हणून वावरते, असं पुरुषच स्त्रीचे रोल करतात. तर यामध्ये सतत आपल्याला पुराणांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. मग ही तयारी जी आहे ही किती काळ चालते आणि मग तुझंच सिलेक्शन कसं होणार की इतर मुलं सुद्धा तेवढीच टफ फाईट तुला देत असतात? टफ फाईट तर असतेच प्रत्येक स्पर्धेमध्ये. मलाही टफ फाईट होती, कारण ही जे आता मी आवाज काढतो हे आवाज चेंज करायला खूप म्हणजे असं मोठं धाडस लागतं आणि दिव्य असतं ते मोठं. आणि प्रत्येक दिव्य तर आहेच तू म्हणतो, बरोबर आहे. किती काळ तू यासाठी तयारी करत होतास? मी सर्वप्रथम 2-3 वर्ष मला लागलं, कारण 3 वर्ष करावे लागलं. आपण तुझ्याशी बोलू, खूप इंटरेस्टिंग तू सांगतोय. रियालिटी शो मध्ये स्पर्धेत पास होण्यासाठी आणि त्यानंतर सिलेक्शन होऊन फायनलला जाणं आणि फायनल नंतर विनर पर्यंत पोहोचणं, यासाठी खरंच खूप मोठं दिव्य असतं आणि पालक सुद्धा इथं पाठवतात. पण तिथे मुलांना खरंच वेठीला धरलं जात आहे का की आपल्या खूप जास्त अपेक्षा वाढलेल्या आहेत की स्पर्धेचा माराच इतका आहे की आपल्याला याच्यात पास होणं भाग आहे? या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतोय. पण तुर्तास रियालिटी शोचं वास्तव या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
रियालिटी शोचं वास्तव या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत पालक आणि ही लहान मुलं सुद्धा आहेत. मला वाटतं तुम्ही आधी एक स्टेप करून दाखवा आणि मग आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात की ही स्टेप शिकण्यासाठी त्यांनी नेमकं काय केलं होतं. करून दाखवा तुम्ही अगदी ताबडतोब. नगारा संग ढोल बाजे, ढोल बाजे, नगारा संग ढोल बाजे, ढोल बाजे. ही जी स्टेप आहे या दोघींचं जे सिंक्रोनायझेशन आहे ते होण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मुलींकडनं प्रॅक्टिस करून घेतली. आम्ही म्हणजे त्यांनी मोबाईलवरती ह्या दोघी पण बघून यांनी शिकलेलं हे यांचं स्वतःची हे मोबाईलवरती त्यांनी 2-3 दिवस ते बघत होत्या सतत आणि ते बघून त्यांनी ते एक एक स्टेप करायच्या शिकल्या आणि मग मला म्हणायच्या मग मी बघ तू आम्ही करतोय बेडरूममध्ये जाऊन मग तुम्ही जजची भूमिका पार पाडली. पण मला सांगा तुमचा काय अनुभव होता. म्हणजे गुप्ते यांनी जे म्हटलेलं आहे अमोल गुप्तेंनी की अशा प्रकारे मुलांना पण वेठीला धरलं जातं किंवा कामाचे अवर्स निश्चित नसतात, मुलांच्या अधिकारांबद्दल सुद्धा बोललं जातं. तुमचा अनुभव काय होता. काही ठिकाणी असं होत असेल किंवा काही ठिकाणी नसेलही होत. तुमचे अनुभव काय आहेत त्याबद्दल. ॲक्च्युली त्यांनी मांडला तो पण मुद्दा थोडा बरोबर आहे एका दृष्टीने. पण आता कॉम्पिटिशन एवढं वाढलंय की मुलांना म्हणजे प्रत्येक वेळी पुढे हे गेलेच पाहिजे मुलं. कारण आता इतकी स्पर्धा चालली आहे. काय काय मुलं येतात. प्रत्येक पालकाला वाटत असतं ना की आपलं मूल पुढे आलंच पाहिजे म्हणजे त्याच्यातली कला ही निघालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी मेहनत असली तरी पालक तयार असतात. त्याच्या जोडीने मुलं सुद्धा तयार असतात. म्हणजे मुलांचे अधिकार जपले गेले पाहिजेत. काही ठिकाणी कदाचित ते पाळले जात नसतील पण मग ठिकाणी पाळले जातात. म्हणजे मुलांना पण आता इतकं कॉम्पिटिशन वाढले का प्रत्येक याच्यात मुलाला कॉम्पिटिशन असतेच. म्हणजे मग पालकांना पण वाटतं ना की आपलं मूल कुठेतरी आलं पाहिजे. प्रत्येक पाल्याची अपेक्षा असते की आपलं मूल दिसलंच पाहिजे म्हणजे त्याच्यातले गुण बाहेर आले पाहिजे. बरोबर. तू ये बरं इकडे. तू काय करतोस मला सांग आणि कशा प्रकारे मग तू तयारी करतोस सगळ्याची. माझं नाव आर्यन डोंगरे आहे. मला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि तेव्हा पण तिकडे ड्रॉइंगची स्पर्धा वगैरे असते तेव्हा मी माझ्या मम्मीसोबत तिकडे जातो आणि मला ड्रॉइंगमध्ये पहिलं बक्षीसही मिळालं आणि ट्रॉफी पण मिळाली. कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झालं पाहिजे असं तुला वाटतं. पण मग ही स्पर्धा ही टिकण्यासाठी तुम्ही मुलांना कसं तयार करता. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे की त्या छोट्या नाही आहेत, आपण त्याच्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे. नाही या छोट्या नाही आपण जागरूक राहिलं पाहिजे. म्हणजे पालकांनी आता आम्ही मुलांना ड्रॉइंग म्हणा रोज त्यांना घरी पेपर देतो करा ड्रॉइंग जे जमेल ते काढा प्रयत्न करा. इव्हन हिला डान्स सुद्धा आता आम्ही दाखवतो या मुलींना टीव्हीवरती शो होतात बघतात. तुम्ही प्रयत्न करून बघा आपल्याला जमतंय का ते. म्हणजे पुढे आपल्याला काय शिकायला मिळतंय का याच्यातून अजून आपलं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करा. आपल्या टॅलेंटला कसं एक्सपोजर मिळेल हे सुद्धा पालक बघत असतात. तू काय करतोस मला सांग आणि तुला काय वाटतं लहान मुलांच्या अधिकारांबद्दल कार्यक्रम आयोजन करणारे जे लोक आहेत आयोजक आहेत ते जागरूक आहेत असं तुला वाटतं का. नाव सांग तुझं आणि मुद्दा सांग. माझं नाव अथर्व नरेंद्र सावंत. मी काळा चौकीवरून आलो आहे आणि मला सिंगिंगची खूप आवड आहे. आणि हे आजकाल मी खूप स्पोर्ट्स वाढले आहेत म्हणजे कॉम्पिटिशन वाढले आहेत आणि मी आमच्या स्कूलमध्ये खूप हे होतात त्यामध्ये मी हर ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो आणि मला फर्स्ट या सेकंड नंबर येतच असतो. आणि मग मला सिंगिंगची खूप आवड आहे. माझ्या पप्पा कधी पण वेळ भेटला तर माझ्या पप्पांना हार्मोनियम येतो ते मग घेऊन बसतात आणि मी त्यांच्यासोबत सिंगिंग. पण मग हे रियालिटी शोजमध्ये ज्या प्रकारे मुलांकडनं काम करून घेतलं जातं कधी कधी कदाचित 12-12, 14-14 तास पण काम करून घेतलं जात असेल किंवा मुलांचे जे हक्क आहेत त्या सगळ्याचं पालन होत नसेल याबद्दल तुला काही माहिती आहे का किंवा काय वाटतं. म्हणजे मला वाटतं की मुलांवर जास्त प्रेशर द्यायला नाही पाहिजे आणि जी आपण आता हे काका बोलले की हे दुसऱ्या ह्याला जास्त नंबर आले आणि ह्याला कमी आले हे जरा कमी करायला पाहिजे. क्योंकि आता मी स्कूलमध्ये जातो तेव्हा 2-3 जणांचे पालक असेच करतात की बघ ह्याचे नंबर किती जास्त आले आणि ह्याचे तुझे नंबर किती कम आले असं हे करायला लागतं. हे कॉम्पिटिशन थांबलं पाहिजे. तुम्ही अगदी थोडक्यात काय अनुभव. मी स्नेहा नरेंद्र सावंत काळा चौकीवरून आले. मुलांचे कॉम्पिटिशन इतके वाढले आहेत की आजकाल पालकांना वाटतं की माझाच मुलगा फर्स्ट यावा त्यासाठी प्रत्येक पालक हे धडपडतच असतात आणि त्यासाठी मुलं पण एवढी मेहनत घेतात की त्यांना पण जीव तोडून त्या कॉम्पिटिशनकडे लक्ष देत असतात आणि त्यासाठी ती भरपूरच हे मेहनत महत्वाची. रियालिटी शोज मध्ये असे काही प्रकार नक्की होत असतील कदाचित मुलांकडनं जास्त तास काम करून घेतलं जातं
जात असेल, मुलांच्या अधिकारांबद्दल फारशी जाणीव किंवा संवेदना तिथं नसतील, पण स्पर्धाच इतकी टोकाची झालेली आहे की रियालिटी शोमध्ये जायचं, जिंकायचं, नाव कमवायचं, त्या एक्सपोजरशी स्वतःला जुळवून घ्यायचं, ही बहुतांश जणांची मानसिकता आहे. आणि त्यामुळे कुठेतरी काही प्रमाणात कॉम्प्रोमाइजेस सुरू झालेले दिसतात असं म्हणायला हरकत नाही. रियालिटी शोचं वास्तव ही चर्चा अशीच सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. गायनाचे असतील, डान्सचे असतील, वेगवेगळे रियालिटी शो मार्केटमध्ये खूप पाहायला मिळतात. तू सिंगर आहेस स्वतः दीपिका, तर तू काय सांगशील, म्हणजे काय ॲनालिसिस करशील एक तज्ज्ञ म्हणून, किंवा तू मुलांना पण शिकवते, तुझं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल? मला असं वाटतं की रियालिटी शोज, आता स्पेशली मी गायिका असल्यामुळे मी सिंगिंग रियालिटी शोजच्या बद्दल जास्त बोलू शकते की कुठली गोष्ट एक प्लस आणि मायनस पॉईंट घेऊन येते. तर रियालिटी शोज ही कॉन्सेप्ट खूप चांगली आहे की विद्यार्थ्यांना त्याचा एक प्लॅटफॉर्म मिळतो. आता मी स्वतःही मी सुरेश वाडकर आणि अर्चनाताई कान्हेरे, ज्या किराणा घराण्याच्या गायिका आहेत, माणिक वर्मांच्या शिष्या, त्यांची शिष्या आहे मी शास्त्रीय, नाट्यसंगीत, सुगम अशा प्रकारचे गायन प्रकारही मी मैफिलींमधनं सादर करत असते. आणि त्याचबरोबर मी आजीवासन म्युझिक अकॅडमीमध्ये शिकवते सुद्धा. तर मला असं वाटतं की आजकाल लोक मुलांना शिकवायला येतात, तर पहिला प्रश्न हा असतो की मॅम आमचा मुलगा टी व्हीवर कधी गाणार, त्याला शिकायला किती दिवस लागतील, किंवा रियालिटी शोजमध्ये त्याला सिलेक्शन व्हायला शिक्षण त्याचं कधीपर्यंत कंप्लीट होईल त्या लेवलचं. तर इतकी रियालिटी शोजची लोकांना चटक लागली आहे की मॅम 6 महिन्यात तुम्ही कसं शिकवाल, 6 महिन्यात तो स्टेजवर गाईल का, टी व्हीवर गाईल का. तर यामुळे काहीतरी हे तू खूप इंटरेस्टिंग सांगते, म्हणजे मुलांना टार्गेट ओरिएंटेड शिक्षण दिलं जात आहे क्वालिटीपेक्षा. मी त्यांना तेच म्हणते की तुम्ही अजून पहिलीत प्रवेश घेताय आणि तुम्ही मला विचारता की मॅम ग्रॅज्युएशनला आम्हाला कधी आम्ही क्लिअर होऊ किंवा ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास मिळेल का. असं नसतं. तुम्ही जसं अकॅडमिक शिक्षण घेता तसं गायनाचंही एक पद्धतशीर शिक्षण असतं. काही मुलं स्वतःच दैवी देणगी घेऊन येतात, पण रियालिटी शोजचा जसा प्लस पॉईंट आहे तसं आज एक होतं आहे की या शोजला एक खूप स्पर्धा म्हणून नक्कीच ते चांगलं आहे, पण एक मेगा इव्हेंटचं त्याला स्वरूप आजकाल दिलं जातं आहे की TRP, व्ह्यूज, ही पद्धत खूप आजकाल फोफावली आहे की कुठल्या स्पर्धकाला जास्त TRP आहे, मग भले त्याचं गाणं थोडं कमी असेल तरी त्याला आपण दिसण्यामुळे त्याला जास्त आपण व्ह्यूज देऊया. किंवा मग हे जे म्हणजे गाण्यापेक्षा कदाचित ऍक्टिंग छान आहे, एक्सप्रेशन छान आहे, इक्वल बॅलन्स आहे, डान्सचं आहे, हे काय गणित आहे? हे गणित असं आहे की TRP, कुठल्याही चॅनलला आजकाल आपला TRP हवा असतो. त्यातही काही क्वालिटी देणारे रियालिटी शोज नक्कीच आहेत. जसं आता झी युवावर एक सरगम म्हणून रियालिटी शो चालू झाला आहे, त्यात खूप चांगल्या चांगल्या कॉन्सेप्ट्स घेऊन चांगली गाणी लोकांपुढे नवीन मांडतायत. तर ते एक चांगलं आहे. सगळ्या रियालिटी शोजमध्ये काही चांगलं आहे, पण जी इव्हेंट आणि एक TRP बेस्ड जी फोकस त्यात चालला आहे. पण मग आता हे जे अमोल गुप्तेने नुकतंच एक लेख लिहिला होता की मुलांच्या अधिकारांकडे या कंपनीज लक्ष देत नाही, आयोजक लक्ष देत नाही, त्यांच्या अधिकारांचं हनन होत आहे, वास्तव काय नेमकं अनुभवायला मिळतं? वास्तव असं आहे की मुलांना ही जीवघेणी स्पर्धा कुठेतरी नको वाटते की जे एलिमिनेट होतात मग त्यांच्या मनावर खूप आघात होतो की अरे आपण खूप काहीतरी मोठं आयुष्यात मुकलोय असं त्यांना वाटायला लागतं. आणि जो जिंकतो मुलगा इतक्या लहान वयात त्याला कळत नसतं, पण त्याला असं वाटायला लागतं की मी कुठेतरी आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड, आणि त्याला एक सेलिब्रिटी असल्याची फिलिंग यायला लागते. पण त्यामुळे त्याला असं वाटतं आता मला पुढे अभ्यास करायची गरजच नाही किंवा मी सगळं मिळवलं. पण असं नसतं. या मुलांची ही सुरुवात असते आणि त्यांना जर खरंच मोठा गायक व्हायचं असेल तर आणखी त्यांना खूप वर्ष रियाज करून मग ताकदीने उतरायचं असतं. बरोबर आहे. हे बेस बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले. रियालिटी शोजमुळे इल्युजन खूप येतं. तू मला वाटतं काहीतरी कला सादर करतो आणि तुझी कला तुला रियालिटी शोमध्ये आणायची, काय म्हणजे विषय आहे हा? नमस्कार, माझं नाव आदित्य अशोक कावले. मी रियालिटी शोमध्ये भरपूर वेळा पार्टिसिपेट केलं आहे. सह्याद्रीवर ढोलकी झाली बोलकीमध्ये ढोलकी या रांगडी, रावडी, झिंगाट असं एक वाद्य येते, पण त्या म्हणजे ते पारंपरिक वाद्य आहे. आणि आता ढोल ताशे सुरू आहे. ढोल ताशांवरती म्हणजे अर्धे फक्त फोटोशूटसाठी फक्त पार्टिसिपेट करतात, अर्धे पुण्याचं ते फेमस वाद्य आहे ढोल ताशे. पण आता कसं चाललंय की अर्धी जी वाद्य आहे ती आता कल पावत चालले. ओके, हां. पण तू काय आणलंयस आणि ह्याचा काय समावेश तुला करून घ्यायचा आहे? ह्याला दिमडी म्हणतात. हे पारंपरिक वाद्य जेजुरीमध्ये जास्त वाजवलं जातं, गोंधळामध्ये वगैरे. मी आता तुम्हाला ते वाजूनच दाखवतो, चालेल? ओके.
रियालिटी शो मध्ये आणायचंय? हो, अशी काही वाद्य आहेत जी लोकांना माहिती नाहीत. असे जर कॉम्पिटिशन भरवले तर जे लोकांना माहिती नाहीत वाद्य ती पण लोकांना कळतील आणि जे लोक स्ट्रगलर आहेत म्हणजे ह्याच्यात जे इन्स्ट्रुमेंट्स वाजवतात त्यांची पण लोकांना माहिती होईल. पण मग तू काय सांगशील, म्हणजे एकीकडे ही जी इव्हेंटची चर्चा होती आणि दुसरीकडे तू म्हणतो की नवनवे प्रयोग पण झाले पाहिजे, हा बॅलन्स कसा सांभाळायचा? मग बॅलन्स सांभाळायचं म्हणजे आता ते आपल्यावरती आहे कसं करायचं ते. आणि नवीन इन्स्ट्रुमेंटची माहिती झाली पाहिजे, परत लोकांना ती जी लोक वाजवतात इन्स्ट्रुमेंट्स आणि काय काय आता फेमस लोक पण गावावरती राहतात पण त्यांची माहिती लोकांना अजून झाली नाही. पण आता कसं झालं आहे जे रॉक बँड्स अँड ऑल म्हणजे इव्हेंट्स करतात फक्त त्याच्यातून काय जे मुंबईतली लोक आहेत जे हायफाय लोक आहेत त्यांचंच फक्त त्याच्यातून म्हणजे लोकांना माहिती मिळते. पण आता आमच्यासारखी लोक आहेत जे पारंपरिक वाद्य वाजवत आहेत त्यांची लोकांना माहितीच नाही. म्हणजे हे रियालिटी शोज मुळे कदाचित त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल असं तुला वाटतं? आपण पाहतो रियालिटी शोजचं वास्तव समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. सहभागी होणारे कलाकार, गायक, पालक, बाल कलाकार हे सगळे यामध्ये सहभागी झाले. अमोल गुप्तेंनी उपस्थित केलेला मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे. कलाकारांचे अधिकार, विशेषतः बाल कलाकारांचे, त्यांच्याकडून काम घेण्याचे, कामांच्या तासाचे अवर्स, कामाच्या तासाची पद्धत, आजूबाजूला असलेलं सराउंडिंग, या सगळ्याचा एक चांगला मेळ बांधता आला पाहिजे. मुलांना वेठीला धरता कामा नये. शेजारच्याला हे मिळालं मला का नाही, ही स्पर्धा सुद्धा कुठेतरी थांबली पाहिजे. रियालिटी शोजला पॉझिटिव्हली पाहिलं तर कलागुणांना एक प्रकारे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला असं म्हणायला हरकत नाही. रियालिटी शोचं वास्तव या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.